लास्ट लेक्चरमध्ये आपण परफॉर्मन्स अप्रायझल या चॅप्टरमधील मिनिंग, डेफिनेशन आणि पर्पज ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल पाहिलेला आहे. आज आपण त्या पुढचा भाग पाहू. प्रोसेस ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल. यामधला पहिला आहे रिफ्लेक्ट. तर पहा, पहिला आहे इफेक्टिव्ह परफॉर्मन्स अप्रायझल start with the accurate understanding of what expected of a person of their job. To achieve this, it help to reflect on. काय होतं नेमकं की what is expected. पहिल्याच्यात काय होतं की आपणास काय पाहिजे, नेमकं आपण काय रिफ्लेक्ट करतोय त्या व्यक्तीमध्ये, आपणास काय निदर्शनास येत आहे हे पाहत आहोत. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचं, ऑर्गनायझेशनचं कार्यमूल्यांकन करत असतो तेव्हा पहिला नेमकं काय मिळतो आपणास? एक्झॅक्ट व्हॉट इज एक्सपेक्टेड. मग त्यामध्ये आपण व्हाय अ जॉब एक्झिस्ट, तो जॉब का करतोय किंवा अस्तित्वात का आहे, वेअर इट इन टू ऑर्गनायझेशन, what is expected of the person performance, what competencies about knowledge, skill, ability, what result have the products. अशा प्रकारचे अनेक आपण प्रश्न या रिफ्लेक्टमध्ये ठेवत असतो. आणि नेमकं काय गोष्ट पाहिजे आहे, काय आपणास नेमकं यातून बोध घ्यायचा आहे, हे आपण या परफॉर्मन्स अप्रायझलच्या पहिल्या घटकात पाहत असतो. दुसरा आहे सेट गोल. यामध्ये एम्प्लॉईज गोल्स will usually focus on an aspect of their performance they want to work on or be better at. Goals may reflect the employee's ambitions of their career. काय आहे सेट गोल? तर वैयक्तिक गोल न ठेवता काय आहे? ऑर्गनायझेशन गोल. परफॉर्मन्स करत असताना कशावरती केलं पाहिजे? कॉमन गोलवरती केलं पाहिजे, नॉट पर्सनल गोल. A manager role will be to ensure that the person goal are consist with the support their priorities and strategies of the business. आणि मग हे सेट गोल हा दुसरा प्रोसेस इथं महत्त्वाचा ठरतो. कारण या प्रोसेसमधूनच लक्षात येतो की तो व्यक्ती आपण ठरवलेल्या कंपनीच्या किंवा आपल्या ऑर्गनायझेशनच्या उद्दिष्टानुसारच कार्य करत आहे की नाही. देन नेक्स्ट इज फीडबॅक. रेग्युलर फीडबॅक इज inchpin of successful performance appraisal, but it doesn't always have to involve a scheduled shutdown at meeting. फीडबॅक कुठला मिळाला पाहिजे?
to get the most rounded and accurate feedback on performance. कशावरती मिळाला पाहिजे? परफॉर्मन्स वरती. It may be useful look for source outside of the traditional manager. आणि कुठला शक्यतो कुठला घेतात तर 360 डिग्रीज फीडबॅक हा खूप व्हॅल्युएबल ठरत असतो. कारण यातूनच आपणास नेक्स्ट ध्येय धोरण ठरवत असताना मदत होत असते. Then develop with a goal understanding of how an individual is tracking against performance acceptance. It should be easy to identify and prioritize education, training, or other learning opportunities that will have help them achieve their goals. केवळ वैयक्तिक विकास हा महत्त्वाचा नाही, तर वैयक्तिक विकासासोबतच सार्वजनिक सांघिक विकास हा महत्त्वाचा ठरत असतो. कारण त्या सर्वांच्या हितामध्येच आपलं हित लपलेलं असतं. म्हणूनच एकीचे बळ श्रेष्ठ आपण मानत असतो. आणि ऑर्गनायझेशन डेव्हलप करण्यासाठी स्वतः तर डेव्हलप व्हावंच लागेल, मात्र ही ऑर्गनायझेशन डेव्हलप करण्यासाठी त्या पद्धतीचं कार्य होत आहे का नाही हे परफॉर्मन्स अप्रायझलमध्ये शोधलं जातं. Then review. After 6 or 12 months, managers may schedule a formal review. कधी घेत असतो? आफ्टर 6 or 12 months नंतर. आणि कोणता रिव्ह्यू घेतो? अ फॉर्मल रिव्ह्यू. लक्षात ठेवा. To look back, assess and document what has been achieved against specific performance required and goals. दिलेल्या टास्कनुसार, त्या गोलनुसार त्यांनी किती आणि कशा पद्धतीनं कार्य केलेलं आहे हे असेसमेंट होत असतं. तुम्हा विद्यार्थ्यांची सुद्धा परीक्षा घेऊन असेसमेंट केलं जातं. अगदी त्याच पद्धतीनं परफॉर्मन्स अप्रायझलमध्ये सुद्धा असेसमेंट केलं जातं. देन रिवॉर्ड. अ फॉर्मल रिव्ह्यू प्रोसेस is particularly information for organization that have a reward process based on a performance. चांगलं काम केलात शाबासकी मिळेल. जर तुमच्याकडं कामच योग्य वेळेत झालं नसेल तर तुम्हाला ट्रेनिंग मिळेल किंवा शिक्षा मिळेल. या पद्धतीने ज्या पद्धतीनं ऑर्गनायझेशनची पॉलिसी असेल त्या पद्धतीनं ते ट्रीट करत असतात. मग चांगलं काम करणाऱ्यांना नेहमी चांगलंच म्हटलं जातं आणि ज्यांना जमत नाही त्यांना जमत नाही असं स्पष्ट सांगितलं जातं. मग वेगवेगळ्या पद्धतीने रिवॉर्ड दिलेले असतात. शाब्दिक वाहवा केलं जातं, सर्वांसमोर कौतुक केलं जातं, ॲन्युअल मीटिंगमध्ये त्यांचं कौतुक केलं जातं, पैशाच्या स्वरूपात त्यांना बक्षिसं दिली जातात किंवा पैशाव्यतिरिक्त बक्षिसं दिली जातात. अशा पद्धतीनं रिवॉर्ड देऊन ही प्रोसेस पूर्ण केली जाते. मग आपण आज प्रोसेस ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल पाहिला आहे आणि यामध्ये 6 स्टेजेस आहेत. लक्षात ठेवा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.